नमस्कार, मी रोहित पाटील. अतिशय धक्कादायक प्रकरण बीडमधून ऐकायला मिळतंय. खरं तर काही पालकांसाठी किंवा काही विद्यार्थ्यांसाठी हे प्रकरण नवखं असू शकतं, पण मला याच्यामध्ये अजिबात नवल काय वाटत नाही. त्याचं कारण एकच आहे की गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये अशा हजारो प्रकरण मी स्वतः सोडवलेले आहेत. इव्हन मी स्वतः बघितलेले आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर मला भेटायला आवर्जून या. तुम्ही आकडा सांगायचा तेवढे प्रकरण मी तुम्हाला दाखवतो विथ प्रूफ. मुद्दा असा आहे की बीडमध्ये अतिशय घृणास्पद प्रकरण घडलेलं आहे. एका मुलीने सुसाईड केलेलं आहे, एका मुलाच्या त्रासाला कंटाळून, एका मुलाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून. सविस्तर प्रकरण मी तुम्हाला काय ते सांगतो. ते सांगण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो, खास करून मुलांना. तू हलक्या जातीची आहेस, तू महाराची आहेस, तू दलित आहेस, तुझ्यासोबत लग्न थोडंच करायचं असतंय. अगं तुझा फक्त उपभोग घ्यायचा असतोय. तुझ्यासोबत फक्त मला मौज मजा करायची आहे. आणि जेव्हा नातं निभवायची वेळ येते, लग्न करायची वेळ येते, तेव्हा आम्हाला आमची जात आठवते. मग आम्हाला समजतं की अरे आमच्या घरातले ह्या लग्नाला परवानगी देणार नाहीत किंवा घरीच माझ्या इंटरकास्ट चालत नाहीये. जेव्हा तिच्यासोबत 4 भिंतीच्या आतमध्ये जेव्हा मौज मजा करत होतास तेव्हा मात्र तुला सगळ्या गोष्टी चालत होत्या. तेव्हा जात कुठे गेली होती रे? साक्षी कांबळे नावाची एक मुलगी आहे बीडमधील. तिने 14 मार्च रोजी मागील महिन्यामध्ये सुसाईड केलं. 2च दिवसांपूर्वी म्हणजे 20 एप्रिलला तिचं लग्न होणार होतं. तिच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र सुद्धा लिहिलं आहे की तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या म्हणून. मुद्दा असा आहे की साक्षी कांबळे नावाची मुलगी आणि अभिषेक कदम नावाचा एक मुलगा गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्या मुलीला त्या मुलासोबत लग्न सुद्धा करायचं होतं. जेव्हा त्या मुलीने त्या मुलाला लग्नासाठी विचारलं घरच्यांना घेऊन, तेव्हा त्या मुलाने सरळ सरळ सांगून टाकलं की तू महाराची आहेस, तू दलित आहेस, तू खालच्या जातीतले आहेस, आमच्या घरी चालणार नाही आणि मला तुझ्यासोबत काही लग्न करायचं नाहीये. मुलीने आणि मुलीच्या घरच्यांनी सुद्धा मोठ्या मनाने ही गोष्ट मान्य केली आणि तिने मूव्ह ऑन केलं. मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं. 2च दिवसांपूर्वी 20 एप्रिलला तिचं लग्न होतं. परंतु लग्न ठरल्यानंतर सुद्धा ह्या अभिषेक कदम नावाच्या मुलाने म्हणजेच त्याच्या बॉयफ्रेंडने प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओजवरून तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं की मी तुझे फोटोज व्हिडिओज व्हायरल करेन म्हणून. आणि या कुठेतरी मानसिक त्रासाला कंटाळून तिने स्वतःला संपवून घेतलं. या सगळ्याचा जाब मुलीच्या घरच्यांनी जेव्हा मुलाला आणि मुलाच्या बहिणीला विचारलं तेव्हा मुलीच्या बहिणीने सुद्धा सांगितलं की मी पोलीस खात्यामध्ये तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आज मुलगा जामिनावरती बाहेर आहे. आईवडिलांनी त्या मुलीला लहानाचं मोठं करताना काय खस्ता खाल्ले असतील त्या आईवडिलांनाच माहिती असेल. आणि हातातोंडाला आलेलं पोर असं एका मुलाच्या त्रासाला कंटाळून गेलं. आता या मुलीला न्याय कोण देणार? चला, सगळ्या गोष्टी न्यायालयामध्ये आहेत. पुढे न्यायालय ठरवेल की काय करायचं काय नाही. ते पुढे काही होऊन जाईल जे व्हायचं आहे ते. 2 तासांपूर्वी आणि एका मुलीचा मला व्हॉट्सअपला मेसेज आला. त्याचे स्क्रीनशॉट मी आवर्जून शेअर करेन तुम्हाला. भोसले नावाचा कोणीतरी मुलगा आहे, 12वीची मुलगी आहे, तिला त्रास देतोय की नीटचा तुझा पेपर आहे आणि त्या पेपरच्या दिवशी मला तुला भेटायचंच आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी सगळ्याच गोष्टी नाही बोलून दाखवत की काय करायचं असेल ते. त्या मुलगीने माझ्याकडे मदत मागितली. अरे त्या मुलाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की निदान तुझ्या आडनावाची तरी लाज ठेव रे. भोसले आडनाव आहे तुझं आणि तुझं कृत्य काय आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की तुम्ही काहीही म्हणा. मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय की काही जण बोलतात कमेंट्समध्ये की आमची मुलं अशी, आमची मुलं तशी, आमच्या मुलांवरती आम्ही असे संस्कार केलेत, आमची मुलं अशी करूच शकत नाहीत. तुमची मुलं तुमच्या माघारी काय करतात हे तुम्हाला सुद्धा माहिती नाहीये. त्या जुन्या मानसिकतेमधून बाहेर या. तुमच्या वेळेचं जनरेशन वेगळं होतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा आदर केला जायचा. आता तशा गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. मुलगा आणि मुलगी रात्रभर जेव्हा मोबाईल घेऊन बसते तेव्हा जरा एकदा आई वडील या नात्याने तरी एकदा त्यांना विचारत चला. ऐकत नसतील तर फटके द्या. नाहीतर मग पुढे जाऊन असं काहीतरी घडतं आणि पुढे जाऊन मग एवढ्या एक्स्ट्रीम लेवलच्या गोष्टी घडतात. मग याला जबाबदार कोण? मला ह्या मुद्द्यावरती व्हिडिओ आवर्जून बनवावा असं वाटलं, कारण मी स्वतः गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये कमीत कमी 15 ते 20 हजार मुलींना ब्लॅकमेलिंग पासून वाचवलं असेल. कमीत कमी. काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की मला खूप पहिल्यापासून जी लोक ओळखतात त्यांनी एकदा माझं फेसबुक पेज जाऊन चेक करावं. त्या फेसबुक पेजवरून मी काय सोशल वर्क केले ते तुम्हाला समजून जाईल. आणि एकदा आवर्जून भेटायला या. तुम्हाला मी विथ डिटेल्स विथ प्रूफ मेसेजेस दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजेल की बाहेर काय चालतं किंवा काय काय गोष्टी काही लोकांच्या बाबतीत काय काय घडतं. ते जे बीडमध्ये प्रकरण घडलं त्या प्रकरणावरती मी जास्त काही बोलणार नाही. त्याचं कारण एकच आहे की ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण त्या मुलीच्या आईने अजून एक आरोप केला आहे त्या मुलावरती की KSK कॉलेज जे आहे बीडमधलं, त्या कॉलेजमधल्या अजून 2 मुलींनी त्याच मुलाच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवून घेतले, असं त्या मुलीच्या आईने आरोपसुद्धा केला आहे. पण शेवटी एकच गोष्ट सांगतो, हे जे स्वतःला हिरो समजतात आणि मुलीच्या कुठेतरी असाहित्याचा फायदा घ्यायला जे बघणारे जे 5-10 जे टाळके आहेत ना, यांना सरकारने अशी शिक्षा द्यावी की जेणेकरून यांची शिक्षा पाहून एखादा नवीन मुलगा एखाद्या मुलीला ब्लॅकमेल करण्यापासून थांबेल. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि साक्षी कांबळेच्या
कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझा संपूर्ण सोशल मीडियावरील मित्रपरिवार, माझं कुटुंब, आम्हाला त्या प्रकरणाबद्दल खेद आहे. त्याच्याबद्दल आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. थँक्यू.